सो मस्त मी आणि वेदन असं सगळे आम्ही हळदीला गेलो होतो आणि तिकडे असे सगळे डान्स करत होते. एक नंबर हळद होती, तुम्ही बघतायच काय मस्त मुलं वगैरे नाचत होते. मला पण बोलवत होते, पण कसं आहे मला असं जरा लाज लागत होतं थोडंसं बाहेर नाचायला गेलं की, त्यामुळं आपण हळदीला वगैरे घरातच नाचतो. आणि मस्त मग आम्ही तिथे फोटो वगैरे काढले आणि भूक लागली होती फायनली. सो आम्ही असं जेवायला गेलो आणि माझं जेवण झालेलं आणि मम्मी नातू जेवत होते आणि मस्त जेवायला नॉनव्हेज होतं, चिकन मटन होते आणि मस्त आम्ही जेवलो. आणि नंतर वेदांचं झालेलं की मी एकटं कसं जाऊ जेवायला, एकटं कसं जाऊ. सो मी आणि गौरी त्याला कंपनी द्यायला गेलो आणि एक नंबर जेवण होतं. मी एवढा मग्न होतो जेवणात, पण हे दीदीला सारखे व्हिडिओ काढायचं सुरूच होतं. त्यामुळे मी तिला म्हणत होतो जरा थांब मला जेवू दे मग आपण बोलू, पण तिचं काय बंद होत नव्हतं. आणि एवढं मस्त जेवण होतं, चिकन मटन एक नंबर जेवण, एकदम मन भरलं असं जेवण होतं. मजा आली, जेवण वगैरे पोट वगैरे भरलं. थोडासा हसा येत होता व्हिडिओज बघून, पण इट्स ओके. आम्ही कोणत्या टेबलवर बसलेलो. दीदी थोडी मध्ये मध्ये जोक पण मारत होती, हसायला तर खूप येत होतं, पण कसं भूक लागली तर पहिलं खाऊन घेत होते. आणि मला दीदी जेवणच देत नव्हती, विचारत होती कोणत्या टेबलावर बसलेलो आम्ही, सांग हे सांग ते सांग. तिथं जेवू का तिची उत्तरं देऊ हेच कळत नव्हतं. तरी मी एक घास खायचो, तिची उत्तरं द्यायचो आणि मग पुढचा प्रश्न. असं चाललेलं आमचं. टाईमपासाला खूप काय वेळच नव्हता. हॅलो गाईज, तुम्ही बघताय आम्ही लग्नाला चाललो आहे, पण माझ्याकडे बघून असं वाटतं मी लग्नावरनं आलो आहे अशी माझी परिस्थिती आहे. आणि दीदी एकदम मेकअप वगैरे सुरू, एकदम ती एकदम मस्त मेकअप केला आहे, तुम्हाला दाखवतो. आणि आता तिला कन्व्हिन्स करावं लागेल मला पण थोडंसं मेकअप कर. मी तर कधी करत नाही, पण आज लग्नाला जायचं आहे, बाहेरचं लग्न आहे, त्यामुळे जरा नीट. आणि दीदीचा मेकअप बघा, 1 तास झाला ती मेकअपच करते, काय तोंडावरच तिचं चाललेलं. एवढ्या जे काय ते लावते ना तेवढ्यात आमच्या घराचं पूर्ण पेंटिंग झाली असती. एवढे कलर वापरत होते वेगवेगळे. तिला म्हणत होतो जरा कलर वाचव, पण नाही ऐकतच नाही. हे बघा दीदीनं किती मेकअप केला. दीदी मेकअप आता आपण दीदीला कन्व्हिन्स करूया, बघूया ती होती का कन्व्हिन्स. होणार तर नाही, पण होऊ शकते. दीदी कुछ तो लगाओ, हमें भी कुछ तो लगाओ, सब आप ही यूज करेंगे. मी असं दीदीला म्हणतोय, पण दीदी काय ऐकायला तयार आहे का नाही आता तिच्या एक्सप्रेशनवरून कळते आपल्याला. दीदी प्लीज, दीदी बघा कशी म्हणते माझं होऊ दे. तिचं कधी होणार आहे, लग्नावरून आलं तरी तिचं ते सुरूच राहील. हे राहिलंय ते राहिलंय, कुणी भावांना हेच घेत नाही. म्हणून कसं आहे, बहिणींनी थोडंसं भावांकडे लक्ष दिलं पाहिजे थोडं, पण ऐकतच नाहीत. आणि फायनली रिस्पॉन्स आलेला आहे. दीदी म्हणली करते म्हणून, आता बघूया कसं करते. म्हणली थोडा फोटोशूट कर पहिला, केला थोडा, आली अशा प्रकारे. आता बघू शकता पहिलं दीदी काय घेतलं आहे हे बघा. पहिलं टिपके द्यायला सुरुवात केलेली आहे. दीदी जोकर बनवते असं मला तरी वाटतंय आरशात बघून तरी. आणि हे असं ती स्वतः तर करत नाही, पण माझ्यावरच काहीतरी एक्सपेरिमेंट करते असं मला वाटतंय. कारण मी तरी बघितले असं आत्तापर्यंत कधी त्यांना टिपके लावलेलं. बघा कशी लावते, नुसते टिपके लावायची कामं करते. जोकर, सेम जोकर. पावडर थापली नुसती. फायनली मी तयार झालेलो आहे आणि दीदीने माझ्या चेहऱ्यावर ग्लो पण आणलेला आहे. प्रकारे आम्ही दोघंही तयार झालेलो आहे. दीदीनं केला मेकअप माझा, थोडासा केला, जास्त नाही केला, थोडा केला. आणि आता मस्त दिसतंय. आता दीदी पण दाखवतो. दीदी बाजूला होत सर. फायनली आता आम्ही पोचलेलो आहोत लग्नाला. आणि एक नंबर एंट्रन्सलाच मस्त आहे, त्यांनी डेकोरेशन मस्त केलेलं आहे. आणि असं आवाज वगैरे, गाणे वगैरे एक नंबर वाईब्स होते. आणि आम्ही असं बसलेलो, अक्षता वगैरे भेटल्या, लग्न वगैरे चालू होतं, मस्त झालं लग्न. आणि मग नंतर आम्ही असेच व्हिडिओ वगैरे काढले आणि नंतर असे बघत होतो. त्यांच्या सप्तपदीची तयारी चालू होती आणि तुम्हाला दाखवते की ते आम्ही दोघीच बसलेलो, गौरी दीदी आणि मी. आणि वेदांत तिकडे बसलेला आणि एकटाच होता तो. आणि त्याचं एवढं लक्ष मोबाईलमध्ये आहे की तो वरसुद्धा बघत नाही आहे. कोणाला मेसेज करतोय आपण भेटल्यावर विचारू त्याला, त्याचं लक्षसुद्धा नाही आहे. हे बघा अशा प्रकारे आम्ही बसलेलो शांततेत, एकदम मस्त व्ह्यू येत होता.
आणि दीदी बघितलं तुम्ही कसं एकदम मग्न झाले कशात तरी. देखिए सज्जनों, भोजन शुरू हो चुका है दीदी और आप सबसे दिल से ये मग्न आहे निवेदन स्वतःच्या है कि लग्नात की आइए काय. और आप सब भोजन का स्वाद उठाएं. आणि एक नंबर व्ह्यूज आहे तुम्हाला दाखवतो. लॉन मध्ये लग्न आहे. हे नवरा नवरी आहे. माझे थोडे दीदीने फोटो पण काढले जरा फॅशनेबल. आणि त्यामुळे मस्त असं फोटोशूट चालला होता सगळ्यांचाच. आणि हे बघा आमचा सगळे- हमाली एक फोटो काढला आणि बाकीचे सगळ्या बॅग वगैरे देऊन मॅडम म्हणले आता तुझे झाले फोटो काढून, आता तू बॅग घेऊन उभा राहा. म्हणजे बघितलं कसं आपण दुर्लक्ष करून इकडे तिकडे बघत बसलेलो मी, जरा नवीन काय दिसतंय तर ह्यांचे फोटोशूट चालू होते. आणि तिथे गाणी सुद्धा एक नंबर लावले. आणि मला एकट्याला पाडलंय आणि सगळ्यांचं गॉसिप बघा. हे बघा तुम्हाला एक चोर दाखवतो. आत्ता मी जस्ट व्हिडिओ केली सुरू म्हणून एक चोराने ही बघा बाटली टाकायच्याच प्लॅनमध्ये होती, तर मी व्हिडिओ काढली म्हणून बाटली फक्त मला ती आणलेली बॉटल सुद्धा तिला ओपन होत नाही आहे. बघताय तुम्ही, ताकदच नाही. मस्त आम्ही तिथे असं त्यांनी काय काय रुखवतमध्ये ठेवलेलं असं बघत होतो. आम्ही सगळं फिरत होतो. आमच्याकडे टाईम होता लग्न झाल्यानंतर. सो मस्त आम्ही रिसेप्शनपर्यंत आमच्याकडे टाईम होता. मग आम्ही मस्त बघत होतो त्यांनी कसं काय काय. आणि मग आम्ही पूर्ण रिसॉर्ट फिरलो. एक नंबर होता तो रिसॉर्ट. त्यांचं एंट्री वगैरे मस्त त्याने डेकोरेट केलेलं. मस्त. आणि मस्त सगळं फिरून आम्हाला पण भूक लागलेली. सगळे असे जेवायला बसलेले. सो आम्ही पण म्हटलं चला आपण पण जेवणाचा आनंद घेऊया. आणि बघितलं तर मस्त पुरी, श्रीखंड, भाजी, भात, वरण, मिरगुंडी आणि खूप मस्त जेवण होतं. आणि मस्त आम्ही असं जेवायला बसलो. आणि हे बघा आता पाण्याच्या बाटल्या नाहीत म्हणून दीदी आणि गौरी दीदी पण गेलेली. आम्ही असं ठरवलं की म्हणजे डायरेक्ट जेवणार मग परत पाणी नाही आहे, म्हणून मग आम्ही विचार केला की हे तुम्ही बसा, आम्ही तोपर्यंत पाणी वगैरे घेऊन येतो. मग मस्त आम्ही पाणी हे वगैरे बघा, घेऊन आलो. पुढचा जो आहे ना हे लाल मधला तो वेटर आहे आणि मागची ती दीदी आहे गौरी दीदी. मस्त इकडे आणि मागच्या जेवल्यानंतर side ला- ना आम्ही असं फिरत आणि हे आम्ही आधी बघितलंच नव्हतं जेव्हा आम्ही फिरलो तेव्हा. मग नंतर ना लास्टला जेवल्यानंतर आम्ही गेलो तेव्हा आम्हाला हे दिसलं. मग म्हणलं थोडा वेळ बसावं. मस्त वाटत होतं आम्हाला, मज्जा आली. हे आधी कळायला पाहिजे होतं. जास्त आपण फिरलो असतो मागच्या साईडला, खूप मस्त मस्त तिथे फिरायला पण होतं. पण आम्ही आधी असंच पुढे बसलो, नंतर मग जेवल्यावर मागे गेलो. त्यामुळे असं मस्त वाटलं. आणि इकडचं एकदम तुम्ही लाईटिंग वगैरे बघा, एक नंबर म्हणजे व्ह्यू वगैरे देत होते. इथे छोटे छोटे हाऊस पण होते, म्हणजे रूमा वगैरे होत्या रूम्स होत्या राहण्यासाठी वगैरे. तुमचा कार्यक्रम जर 1-2 दिवसासाठी असेल तर. आणि तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगला.